मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या ज्ञानराधा हा विषय जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढ्या प्रकर्षाने सध्या पटलावर येत आहे आणि ज्या पद्धतीने सध्या प्रशासकीय व्यवस्थेवर म्हणा, न्याय व्यवस्थेवर म्हणा, त्या पद्धतीने याची आता पडसाद ज्या पद्धतीने उमटू लागलेले आहेत ना, ते पाहिल्यानंतर असं वाटतंय की कुठंतरी सामाजिक स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर ज्ञानराधा हा विषय गंभीर्याने घेतला गेला आहे। पण दुसरीकडे जर बाजू बघितली तपास यंत्रणेच्या माध्यमातून, तर ती बाजू अजूनही कमकुवत अशी वाटते। कारण की त्या बाजूनं आजपर्यंत ज्या पद्धतीचे परिणामकारक उपाय किंवा ज्या पद्धतीची एक ठेवीदारांना अपेक्षा आहे, त्या पद्धतीची अपेक्षा पूर्ण करणारा विषय आजपर्यंत त्यांना अधोरेखित करता आलेला नाही आहे। त्यामुळं नेहमीच त्या तपास यंत्रणेवर ठेवीदारांचा रोष मात्र कायम आहे। वास्तविक स्वरूपात ज्या पटलावर किंवा जे जमिनी विषयाशी जोडलेला हा विषय म्हणजे तपास यंत्रणा, ती पोलीस यंत्रणा असो किंवा CID यंत्रणा असो। कारण की सुरुवातीचा काळ हा EDBकडं म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडं हा तपास होता आणि याची DYSP लेवलवर ह्याची ज्ञानराधा हा विषय बृहद असल्यामुळे, मोठा असल्यामुळं त्याची DYSP लेवलच्या अधिकाऱ्याच्या मार्फत या सगळ्या घडामोडी घडत होत्या। मात्र त्या घडामोडी घडतानाही ज्या पद्धतीची काळजी किंवा ज्या पद्धतीचे परिणाम या ज्ञानराधाच्या संचालक किंवा अर्चना खोटेंच्या संदर्भात घेणे गरजेचं होतं, ते आजही ते फलित झालेलं दिसत नाही आहे, भलेही ते तपास CIDकडं वर्ग झाला असला तरीही। त्यामुळं आता ठेवीदारांमध्ये आक्रोश आहे ना, या आक्रोशाच्या पायी त्यांनी 14 ऑगस्टला एक CID ऑफिससमोर निदर्शनं करण्याची किंवा अजून त्याच्या पुढच्या काहीतरी भूमिका मांडण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्या पद्धतीचं एक निवेदनही त्यांनी CID ऑफिसला दिलं आहे असं समजतं आहे। परंतु ज्या पद्धतीच्या तपास यंत्रणेंनी ज्या पद्धतीचे ताशोरे, ज्या पद्धतीची गती किंवा ज्या पद्धतीचा प्रवास करायला हवा आहे, तो कशामुळं होत नाही आहे हा प्रश्न ठेवीदारांना आजही अनुत्तरित आहे। कारण की सगळं आपल्या हातात आहे। कारण की ह्याच्याशी वेगळं काही जायची गरज नाही। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने MPID ॲक्टमध्ये 50 MPID ॲक्टनुसार 80 प्रॉपर्ट्या यांनी आजही पटलावर ठेवलेल्या आहेत। वास्तविकता हे 283 प्रॉपर्टीज आहेत। मग ही जी भूमिका, दुटप्पी भूमिका सामाजिक स्तरावर पचणारी नाही आहे। त्यामुळं बहुधा ठेवीदार या गोष्टीत अधिक चिंताग्रस्त असतील की जी ठीक आहे, या गोष्टीत ज्या पद्धतीच्या भूमिका मांडायला हव्यात, ज्या पद्धतीचा तपास दाखवायला हवा, ज्या पद्धतीनं आरोपी जाळ्यात आले पाहिजेत, त्या पद्धतीनं ही का वागत नाहीत। दुसरीकडं ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी मागं मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये जी CIDच्या तपासावर ते पूर्णपणे नाखुश असल्याची भूमिका दाखवली। कारण की एकीकडं राज्याचा करता करविता सुद्धा नाराज, दुसरीकडे ठेवीदार नाराज आणि या परिस्थितीमध्ये तपास यंत्रणांना स्वतःची महत्त्वाचा विषय आणि स्वतःची जी गती आहे ती खऱ्या अर्थानं वाढवणे गरजेचं आहे। कारण की मूळ भावना किंवा मूळ जो विषय आहे तुम्हाला त्याची नेमणूकच तुम्हाला त्या संदर्भातून करण्यात आलेली आहे। आज या सगळ्या गोष्टी फक्त पटलावर दिसत आहेत, भूमिकेत मात्र अजूनही त्या पद्धतीची गती ठेवीदारांनाही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांनाही दिसत नाही। आमच्यासारख्या मीडियाकर्मी जे काही बातम्या संकलित करतात किंवा विषय मांडतात त्यांच्यासमोरही आजही त्या पद्धतीचा रिझल्ट 0 आहे। त्यामुळं आता खऱ्या अर्थानं CID ही चौकटीत बसणारा विषय आणि खऱ्या अर्थानं CIDनं हे जे ठेवीदारांना 14 ऑगस्ट जे तुम्हाला इशारा दिलेला आहे, ज्या पद्धतीनं या 14 ऑगस्टला ज्या निदर्शनं किंवा जी काही ठेवीदारांची भूमिका तुमच्या कार्यालयासमोर होणार आहे, त्या अगोदरच तुम्ही थोडंसं सजग होऊन जर ह्याची काही उपाययोजना करता आल्या का, ठेवीदारांची नाही बरं का, नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ठेवीदारांच्या पत्त्यावर पडण्याची, म्हणजे ठेवीदारांना कशा पद्धतीनं तुम्ही परेशान करणार आहेत ही संकल्पना तुमच्या डोक्यात येईल। ठेवीदारांना नाही, या संचालकांना किंवा ज्या पद्धतीच्या अपेक्षा या ठेवीदारांना आहेत त्या पद्धतीच्या कारवाया तुमच्याकडून करण्यात येतील का, हाच खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना समेट घालण्याचा प्रयत्न होईल।
कारण की पटलावर ज्या पद्धतीने तुम्हाला असीमित अधिकार आहेत गुन्हे तपासाच्या किंवा ज्या काही भूमिका मांडायच्या, तसा हे सर्वसामान्य नागरिकालाही अधिकार आहेत आपल्या बाजू पटवून द्यायचा आहे. त्यामुळं ज्या अन्याय झालेल्या लोकांनी जर अशा पद्धतीचे परिस्थित्या तुम्ही आणून सोडत असताल, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना गोत्यात आणत असताल, तर मग तुमच्या या भूमिकेला काय म्हणावं. त्यामुळं जे कोणी CIDचे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा जे काही राज्याचे गृहमंत्री गृह सचिव या सगळ्या गोष्टी ऐकत असतील तर त्यांनी हे कान उघडून ऐकावं. कारण की या सगळ्या व्यवस्था या सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपल्याला हे दिलेली पदभार आहेत. आणि या पदभाराच्या खऱ्या अर्थानं आपण उत्तराधिकारी, आपण जी काही घेतलेले वसे आहेत किंवा जे काही घेतलेलं अभिवचन आहे ते आपण पाळतो आहेत का, हाही खूप मोठा प्रश्न आता या अधिकाऱ्यांनी तपासला पाहिजे. कारण की कोणतीही गोष्ट असेल तर सर्वसामान्य माणसाला भरडून नाही चालायचं, सर्वसामान्य माणसाच्या अंगावर टाकून नाही चालायचं. तर वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस अडकला चालला आहे त्या अडचणीला सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं CIDची आता भूमिका अधिक तीव्र व्हायला हवी. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला हुडकायचं असेल ना तर तुम्ही आझम खानच्या म्हशीसुद्धा ओळखता, तुम्हाला हुडकायचं असेल ना तर गवतात पडलेली सुईसुद्धा सापडू शकता. मग हे सगळ्या गोष्टी एवढ्या अशक्य नाही आहेत, पण ते शक्य अशक्य का केल्या जात आहेत हे तुम्ही तुमच्या पटलावर तपासा. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचा ठेवीदारांनी घेतलेला निर्णय आणि ज्या पद्धतीचं आंदोलन तुमच्या कार्यालयासमोर पेटणार आहे ना, त्याला कुठंतरी योग्य ते समाधानकारक उत्तर काढून त्या ठेवीदारांच्या मनात विश्वास निर्माण करता येतो का ते पहा. दुसरा विषय की ज्या पद्धतीने न्यायालयाने 24 जुलैला ज्या पद्धतीचे ताशोरे ओढले आणि ज्या पद्धतीनं नोटिसा बजावल्या, कारण की EDचाही खूप मोठा रोल या तपास यंत्रणेत आहे. कारण की माननीय न्यायाधीशांनी ज्या पद्धतीची भूमिका आता EDला नोटीस बजावून जी दाखवलेली आहे, तर आता EDला सुद्धा या गोष्टीची उत्तरं द्यायची आहेत की त्यांनी ज्या भूमिका या ज्ञानराजाच्या संदर्भात घेतल्या किंवा ज्या पद्धतीनं फॉरेन फंड्सच्या माध्यमातून शेल कंपन्याच्या माध्यमातून त्यांचे तपास चालू होता, त्या तपासाच्या संदर्भात आता या गोष्टीचे उत्तर औरंगाबाद खंडपीठासमोर त्यांना मांडायचं आहे. आणि औरंगाबाद खंडपीठासमोर मांडत असताना ज्या पद्धतीची भूमिका आता EDची राहील, कारण की ED ज्या पद्धतीने चालली, थोडंसं त्यांच्या सुरुवातीचा काळ जरा गतिशील होता, जरा त्याची वेग होते आणि त्या पद्धतीने ठेवीदारांमध्ये त्यांच्याबद्दल एक निश्चिती झाली होती. पण नंतरच्या काळात ज्या पद्धतीनं सुरेश कुटे अँड हिज फॅमिली हा विषय जेव्हा मांडण्यात आला त्यांच्या प्रेस नोटमध्ये, तेव्हा ठेवीदारांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागल्या. कारण की पहिल्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सुरेश कुटे, अर्चना कुटे अँड कंपनी असा शब्द मांडला होता. परंतु नंतरच्या प्रेस नोटमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सुरेश कुटे अँड फॅमिली हे शब्द मांडण्यात आले, त्या शब्दावर थोड्याशा काही ठेवीदारांचा थोडासा दर्शेप, कारण की ठेवीदारसुद्धा जास्त जग आहेत, ठेवीदारसुद्धा तेवढे सुज्ञ आहेत, त्यांच्याकडेही कायदेतज्ञ आहेत. त्यामुळे या सगळ्या स्क्रुटन्या हे ठेवीदार त्यांच्या पटलावर करत आहेत. पण तरीही आता ED काय उत्तर देईल, EDच्या माध्यमातून सामाजिक या न्यायिक भूमिकेत काय दाखले देण्यात येतील, आता हा येणारा काळ ठरवेल. मात्र हात जोडून कळकळीची विनंती आहे की 14 ऑगस्टला जो आंदोलन होतं आहे, जी आंदोलनाची भूमिका ठेवीदारांनी मांडली, तुमच्या कार्यालयासमोर मांडली, त्या कार्यालयाच्या समोर आंदोलन थांबवण्यापेक्षा त्या आंदोलनाचे जे समर्पक उत्तर आहेत, जी काही ठेवीदारांच्या मागण्यासंदर्भातून तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही किती दिवस संभाजीनगरहून तुमचं घोडं चालवणार, ज्या धारेवर या सगळ्या गोष्टीचे कांड घडली, या सगळ्या गोष्टी काढण्यात आल्या, त्या धर्तीवर तुम्हाला येऊन आपलं तपासाची गती करावी लागेल. आणि आजही परिस्थिती तीच झाली. आता समृद्ध जाधव साहेबांचीही बदली DDR म्हणून संभाजीनगरला झाली, हेही कार्यालय संभाजीनगरला. त्यामुळं आता ठेवीदार खऱ्या अर्थानं की ज्या पद्धतीची भूमिका बीडच्या संदर्भात बांधली गेली होती, ज्या पद्धतीनं जलद गतीनं बीडमध्ये प्रत्येक कार्यालयात भेटता येत होतं, कारण की प्रशासक आणि बाकीच्या यंत्रणा बीडमध्ये आणि CIDचं कार्यालय संभाजीनगर, व्यावसायिक संभाजीनगर. त्यामुळं आता जास्त शंकेचे म्हणजे
कामात व्यत्यता येते. त्यामुळं शासनाला हात जोडून विनंती आहे की कमीत कमी सम्राट जाधव साहेबांना जी काही भूमिका आहे ती स्वतंत्रपणे ज्ञानाराधाची भूमिका द्या. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची कामं त्यांनी त्या पद्धतीने बजावलीत, जी भूमिका आज इथपर्यंत आणून सोडली, ती भूमिका आणताना त्यांचा जो आज झालेला अभ्यास आहे किंवा झालेली कामाचा आलेला अनुभव आहे तो न वाया जाता DDR काय कोणीही काम करू शकेल, पण व्यावसायिक म्हणून ज्या पद्धतीची भूमिका जाधवांनी पूर्ण केलेली ती भूमिका बीडच्या ठिकाणी येऊन त्यांना स्वतंत्र प्रभार देऊन त्या गोष्टीत कसल्याही पद्धतीची आडफाटा न येऊ देता हा फक्त विषय ज्ञानाराधाचा चालवावा अशी शासनाला विनंती आहे. आणि खऱ्या अर्थाने या संदर्भात तुम्हाला काही तुमच्या मनात जे काही उत्तर असतील, प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओबद्दल तुम्हाला आत्मीयता वाटत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.